हॅलो स्टुडंट्स, C22 कॅम्पसच्या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करतोय AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जे शिवाजीनगरला लोकेटेड आहे. या कॉलेजबद्दल आपण एक डिटेल माहिती कव्हर करणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजचे कट ऑफ, कॉलेजचे प्लेसमेंट, कॉलेजचे फी स्ट्रक्चर याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तुम्ही सुद्धा जर अजून एनरोल इंजिनिअरला सबस्क्राईब केलं नसेल तर आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. जर आपण सगळ्यात पहिले आपण कॉलेजची बेसिक इन्फॉर्मेशन बघणार आहेत, तर जे AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे हे पुण्यामध्ये लोकेटेड आहे. हे ऑटोनॉमस कॉलेज आहे, जे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सोबत अफिलिएटेड आहे. जर हे जे कॉलेज आहे जे 1992 ला स्टार्ट झालेलं आहे, या कॉलेजला नॅकचा A+ ग्रेड आहे. आणि त्यानंतर या कॉलेजमध्ये काही सँडविच पॅटर्नच्या ब्रांचेस सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात. जर तुम्ही सुद्धा अजून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, कारण या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला मिळतात डिटेल अपडेट. जे CET सेलचे अपडेट्स असतील, काही कॉलेजेसचे अपडेट असतील, काही फी स्ट्रक्चर मध्ये चेंज झालं असेल, याचे डिटेल अपडेट तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला मिळणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही जाऊन या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. जर आपण कट ऑफचं बोलायला झालो तर या कॉलेजचे आपण मागच्या वर्षीचे कट ऑफ तुमच्या सोबत घेऊन आलोय. याच्यामध्ये आपण काही ब्रांचेसचे कट ऑफ तुमच्या सोबत घेऊन आलोय. जर तुम्हाला बाकीच्या ब्रांचेसचे कट ऑफ पाहिजे असतील किंवा तुमच्या कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहिजे असतील, काही EWS, TFWS या कोटा वाईज कट ऑफ जर पाहिजे असतील तर स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांचे कट ऑफ जाणून घेऊ शकता. जर आपण कट ऑफला स्टार्ट करूयात, सिव्हिल इंजिनिअरिंगचा जर कट ऑफ या कॉलेजचा बघायला झाला तर 88% आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ 97.12, ENTC ब्रांचचा कट ऑफ 95.40, AIML 96.12 आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ 91.79. जर तुम्हाला सुद्धा डिटेल कट ऑफ पाहिजे असतील तर तो स्क्रीनवर नंबर द्याल, तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करून विचारू शकता. जी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही त्या ग्रुपला सुद्धा जॉईन करून ठेवू शकता. जी महाराष्ट्रातली एनरोल इंजिनिअरची काउन्सिलिंग बॅच आहे ती ऑलरेडी चालू झाली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइज काउन्सिलिंग बॅच जी आहे त्यामध्ये एंड टू एंड ऍडमिशन सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट कॉलेज, बेस्ट ब्रांच मिळण्याची गॅरंटी तुम्हाला मिळते. यामध्ये एक्सपिरियन्स आणि ट्रस्टेड मेंटर्स तुमच्यासोबत शेअर केले जाणार. ही बॅच पर्सनलाइज काउन्सिलिंग बॅच असल्यामुळे लिमिटेड सीट्स याच्यामध्ये, तुम्ही स्क्रीनवर जो नंबर दिला त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. जी प्रीमियम काउन्सिलिंग बॅच मध्ये याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय मिळणार तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये तुम्हाला मिळणार गायडन्स फॉर ऑल कॅप राउंड, स्पॉट राउंड आणि ILS राउंड सपोर्ट, कंप्लीट कॉल सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे, कस्टमाइज ऑप्शन फॉर्म मिळणार आहे. त्यानंतर कंप्लीट लाईव्ह सेशन तुमच्या सोबत कंडक्ट केलं जाणार आहे आणि एक डेडिकेटेड मेंटर टीम तुम्हाला मिळणार आहे, जे तुमची पूर्ण ऍडमिशन प्रोसेस मध्ये हेल्प करणार आहे. त्यानंतर बोनस मध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला इंजिनिअरिंग ऍडमिशन सपोर्ट सुद्धा, इंजिनिअरिंगला ऍडमिशन झाल्यानंतर सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. ही बॅच जी आहे ती खूप लिमिटेड सीट्स वरती चालते, कारण ही बॅच 1-to-1 काउन्सिलिंग आणि पर्सनलाइज काउन्सिलिंग बॅच आहे. तुम्हाला सुद्धा या बॅच मध्ये इन्क्वायरी करायची असेल किंवा बॅच मध्ये जॉईन करायचं असेल तर स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉल करून विचारू शकता. या बॅच मध्ये ऑलरेडी मागच्या 2 वर्षामध्ये या बॅच थ्रू आपण 5000+ मुलांना त्यांच्या ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत पोहोचवलेलं आहे. जर आपण प्लेसमेंटचं बघायला झालं तर स्टुडंट प्लेसचा काउंट तुम्ही बघू शकता. मागच्या 3 वर्षाचा काउंट आपण इथे स्क्रीनवरती दाखवलाय. हा जो काउंट आहे कॉलेजच्या रेकॉर्ड प्रमाणे आहे. त्यानंतर रिक्रुटर व्हिजिटरचं तुम्ही काउंट बघू शकता की मागच्या 2 वर्षामध्ये रिक्रुटर्स थोडे कमी व्हिजिट करताय, बट प्लेसमेंट तर ही सेमच होती. तर मागच्या 2024 मध्ये जर बघायला झालं तर 270 कंपनीजनी कॉलेजला व्हिजिट केलंय. ऍव्हरेज पॅकेज जर आपण बघायला झालं तर या कॉलेजचं ऍव्हरेज पॅकेज 4.5 LP आहे. त्याच्यानंतर बाकीचे स्टुडंट प्लेसचा काउंट सुद्धा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. जर आपण इंडस्ट्री पार्टनर्स बद्दल बोलायला झालं तर इंडस्ट्री पार्टनर्स तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की हनीवेल, IBM, HP, त्यानंतर Amazon, TCS, इन्फोसिस, विप्रो, HDFC बँक, ऍक्सिस बँक याच्यासारखे इंडस्ट्री पार्टनर्स या कॉलेजचे, जेणेकरून तुम्हाला प्लेसमेंटला मदत होऊ शकते. जर फी स्ट्रक्चरचं आपण बघायला जातो, तुम्ही फी स्ट्रक्चर स्क्रीनवरती बघू शकता. जर ओपन कॅटेगरी स्टुडंट असेल तर त्याला 1,65,986 रुपये फीस पडणार आहे. जर कोणी मुलगा असेल जो OBC, EBC, EWS, SCBC कॅटेगरी मधून ऍडमिशन घेतोय त्याला 95,117 रुपये फीस पडणार आहे. जर कोणी गर्ल्स असेल आणि त्यांनी जर OBC, EBC, EWS, SCBC अँड जर VJNT, त्यानंतर VJ, SBC आणि TFWS याच्यामधला गर्ल्स किंवा बॉईज असेल तर यांना 24,247 रुपये फी स्ट्रक्चर पडणार आहे. SC ST मधून जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला 2,986 फी स्ट्रक्चर पडणार आहे. आणि जर जम्मू काश्मीर कोटामधून ऍडमिशन घेत असाल तर 27,486 पडणार आहे. जर तुम्ही सुद्धा स्पॉट राऊंड आणि ILS राऊंड मधून ऍडमिशन घ्यायचं प्लॅनिंग करताय त्याचं फी स्ट्रक्चर वेगळं राहणार आहे. त्याची जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर आमच्या मेंटर्सला कॉल करा, आमचे मेंटर्स तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतील. जर आपण लोकेशनचं बघायला झालं तर हे जे कॉलेज आहे संगमवाडी शिवाजीनगर एरियामध्ये लोकेटेड आहे. ह्या कॉलेजचे 2 कॅम्पसेस आहेत, AISSMS COE
आणि AISSMS IOIT आपण ऑलरेडी ते कॉलेजेस कव्हर केलेले आहेत. तर याचे जे दोघी कॉलेजेस आहे एकाच कॅम्पसमध्ये, या कॉलेजेसच्या समोरच एकदम एक्झॅक्ट समोर मेट्रो स्टेशन तुम्हाला बघायला मिळेल. सो मेट्रो कनेक्टिव्हिटी या कॉलेजला आहे. त्यानंतर जवळच पुणे रेल्वे स्टेशन आहे, सो त्यामुळे तुम्हाला रेल्वे स्टेशनची सुद्धा कनेक्टिव्हिटी या कॉलेज पासून जवळ आहे. आणि हे कॉलेज मेन शिवाजीनगर मध्ये लोकेटेड आहे. जर आपण मागच्या वर्षीचे स्टुडंटचे काही रिव्ह्यूज बघितले तर या कॉलेजेसलाच आपले काही स्टुडंट्स आहेत, समृद्धी जी आहे ती AISSMS कॉलेजला ENTC ब्रांचला शिकते. तर तिचे काही रिव्ह्यूज आपण युट्यूबला अपलोड केलेले आहे. तर तुम्ही युट्यूबला जाऊन चेक करू शकता. यश जाधव आहे, त्यानंतर ऋतुजा यांचे बाकीचे सगळ्यांचे रिव्ह्यूज आपण युट्यूबला अपलोड केलेले आहे. तुम्ही युट्यूबला जाऊन चेक करू शकता आणि आमच्या वेबसाईटला सुद्धा चेक करू शकता. जर तुम्हाला सुद्धा काउन्सिलिंग बॅच मध्ये एनरोल करायचंय तर स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉल करून या बॅच मध्ये एनरोल करू शकता. जर तुमचा सुद्धा स्कोअर कमी आलेला आहे आणि तुम्हाला जर चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं, तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरला कॉल करू शकता. स्कोअर जर चांगला आलेला आहे, पर्सेंटाईल जर अजून सुद्धा रिझल्ट लागलेला नाहीये, पर्सेंटाईल प्रेडिक्ट करायचे बाकी आहे, तर तुम्ही तुमचे पर्सेंटाईल सुद्धा प्रेडिक्ट करू शकता. त्यानंतर तुमचा स्कोअर चांगला असो या खराब असो, त्यानंतर तुम्हाला जर चांगली इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन पाहिजे असेल, त्याची काउन्सिलिंग पाहिजे असेल, पर्सनलाइज काउन्सिलिंग पाहिजे असेल, तर स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉल करून विचारू शकता आणि एक डिटेल माहिती तुम्ही या नंबरला कॉल करून विचारू शकता. सो अशाच अपडेटसाठी आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा. आपली CET2 कॅम्पसची सिरीज चालूच राहणार आहे. आपण ऍडमिशन प्रोसेसची सुद्धा व्हिडिओज घेऊन येतोय. सो आम्हाला याच अपडेटसाठी आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा, आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. आणि व्हिडिओज लवकरच येणार आहेत. सो युट्यूब वरती तुम्ही बघत राहा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा. थँक्यू स्टुडंट्स.